पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला मुलीला आता घेऊन या। चला मग आता मंगलाष्टकाला सुरुवात करूया। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरे। मुलीने वरमाळा घालायची आहे वराच्या गाड्यामध्ये। आणि आता वराने वधूच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे। मुली तू आता चेहऱ्यावरचा पदर काढू शकतेस। जग पण मी बघणारच। कुणी माई नजर हिसकावू शकत माई हिम्मत। खरं मावं नाव मुक्ता सारंग नगर करे। येडा झाला का? गाडीन जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया, हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उठून घेऊया। मी ऐकायला हवं होतं, त्या युवराजला मुक्ताला शोधायला पाठवायला हवं होतं। शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं। मला माहिती आहे ही मुक्ता पळाली म्हणजे नक्की काहीतरी करणारच। तिने सारंगला फोन करायचाही प्रयत्न केला होता पण ती इथे पोहोचेल असं वाटलं नव्हतं। हे मूर्ख लोक गेले होते ना, यांनी का काही केलं नाही? यांनी काहीतरी करायला हवं होतं। मुक्ता आणि सारंगचं लग्न होतंय तर तू इथे कशी, हा प्रश्न त्यांना पडूच शकतो। म्हणून तुला पाठवतो। जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढीन।
आता नको. आपण खणलेल्या खड्ड्यात आपणच पडू आणि ही सगळी लोक आपल्यावर उलटायला कमी करणार नाहीत. आता आणखीन काय उलटायचं बाकी आहे? मला हे कळत नाही की ही इथे आलीच कशी. मलाही तेच कळत नाही. इतकं सगळं केलं असताना ही इथपर्यंत पोहोचलीच कशी? जगातली समधी सुख तुम्हाला मिळू देत. ए रावसाहेब, चांगलं भला मोठा आशीर्वाद दे. तुझ्यामुळेच शक्य झाले ते. तर काय सुखापेक्षा आणखीन काय वेगळा चांगला आशीर्वाद असू शकतो? सुखी व्हा. थँक्यू दादा. खरंच तुम्ही आमच्यासाठी जे केलंय त्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. चला, पुढच्या विधी आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही सगळे 15 मिनिटात पुढच्या विधीसाठी तयार राहा. दादा चल आपण पण जाऊया. ते देण्याघेण्याच्या साड्याचं बघूया का जरा? हा चल चल, सगळं मानपान आहे ना, सगळं नीट. चल. पप्पू शेठ, तुमच्या मित्राचं काय इथून आता पाय निघायचं नाही असं दिसतंय. तुम्ही त्याला घेऊन जा आणि मस्त फ्रेश करून आणा. हा चालेल. हो सारंग शेठ, हे फ्रेश वेगळं असतं आणि ते फ्रेश वेगळं असतं. चला खोलीमध्ये आवरायला चला. निकम्मे आहात तुम्ही, निकम्मे. तुमच्या भरोशावरती हा प्लॅन केला होता मी. पुरी वाट लावलीत तुम्ही. मला एक सांगा, ती पोरगी इथे कशी काय पोचली? पण दाजी कधी काय झालं? काय झालं? तुम्ही सगळे एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? तुम्हाला तर आनंद मानायला पाहिजे ना. जे ठरवलं ते नाही घडलं, पण या घरात सून म्हणून जिचा खरा हक्क आहे तो तिला मिळालाच ना. तुम्ही सगळे एवढे शिकलेले आहात, पण शिक्षणाचा खरा अर्थ कोणालाच माहिती नाहीये. शिकलेल्या माणसाला समान वागणूक, समान दर्जा हे शिकवलेलं असतं.
हे तुमच्यापैकी कोणाच मध्ये नाहीये. मला छोट्या मालकांच्या आयुष्यातून फेकून द्यायचा हा जो तुमचा हट्ट आहे, ते फक्त मी गरीब आहे म्हणून. मायावर डोंगऱ्या एवढा जो द्वेष करताना खड्या एवढं एकदा प्रेम करून बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. याच्या बदल्यात किती प्रेम मिळालं असतं सगळ्यांना. परत एकदा सांगते, मी इथं कोणासंगही भांडायला आले नाही. कारण कसं आहे ना, भांडून या घरात जागा मिळवता येईल, पण माणसांच्या मनात नाही मिळवता येत. मी माझ्यासोबत जे केलंय ना, ती चूक देवी आई पण माफ नाही करणार. तरी मी देवी आईला प्रार्थना करेन, तुमचे सगळे भोग माया वाटेला येऊ दे आणि मावा सगळं कर्म तुमच्या वाटेला जाऊ दे. अंबिका त्या तुम्ही जे चांगुलपणाचं नाटक का होईना जे करत होता ना, त्यांनी मी लय आनंदी होते हो. स्वर्ग 4 बोटा उरला होता मला, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की हे सगळं एक नाटक असेल. पण तुम्ही हा कधीच विचार केला नाही की या सगळ्याचा घरच्या लोकांवर, छोट्या मालकांवर काय परिणाम होईल. समोरासमोर खरा राग दाखवलेला परवडतो. कुणी चांगुलपणाचं नाटक करतंय हे जेव्हा समोरच्याला कळतं ना, हे जास्त भयानक असतं. तू आता हळदीला जातेस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे. मला माहित आहे, त्या गोदामाई ज्यांनी मला चेहऱ्यावर पदर घ्यायला सांगितला, चेहरा झाकायला सांगितला, मीच तयार केलेल्या एक बाई होत्या. हो, मावा जाऊ द्या, आजीचं, मोठ्या आईचंही जाऊ द्या. आर्याला बाजूला बघितल्यावर तुमच्या लेकाचं काय झालं असतं याचा तरी विचार करायला हवा होता. तुमच्या या फसवणुकीनंतर ते आर्याताईला सहज स्वीकारतील असं तुम्हाला वाटलं तरी कसं? त्याची तू नको काळजी करू, त्याचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघितलं असतं. वय मी त्यांना सत्य सांगितल्यावर ते काय करतील याचा विचार केलाय का? तू आता आम्हाला ब्लॅकमेल करतेस. तू सारंगला सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाहीस. आपण पकडले जाणार ह्याची भीती तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण खरं सांगू, हे 4-8 दिवस तुम्ही जे चांगुलपणाचं बदलल्याचं जे नाटक केलं ना, त्याने हे अख्खं घर लय खुश होतो. आता या क्षणी सुद्धा ते लय आनंदात आहेत. त्यांना सांगायला फक्त 2 सेकंद लागतील. 3ऱ्या सेकंदाला हे घर तुटलेलं असं. तुम्ही किती माफी मागा, काही करा, कोणी तुमच्या सोबत त्या घरात सुद्धा राहायला तयार होणार नाही हे मी पैज लावून सांगू शकते. मला होऊन द्यायचं नाही ना. मला या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. पण दादा, तुम्ही
एखादा चांगला माणूस, त्याचा चांगला हेतू बघण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तुम्ही नेहमी तुमच्या वाईट चष्मेतूनच माझ्याकडे बघत आला. हो, मावच असं छोट्या मालकांवर, आजीवर, मोठ्या आईंवर प्रेम आहे, तसंच तुमच्या सगळ्यांवर आहे. आणि याच प्रेमापोटी मी हे घर तुटू नाही देणार. माझ्या बाबतीत काय काय घडलंय हे मी कुणालाच सांगणार नाही. नाहीतर तुमचा विश्वास, तुमचा अहंकार पण तुटत, जो आजपर्यंत या घरातल्या लोकांनी भीतीपोटी जपलाय. माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण मला घरातनं ही शिकवण मिळाली आहे, समोरचा कसाही वागला तरी आपण नेहमी चांगलंच वागायचं. चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलं होतं. आत्ताच बघा ना, तुम्ही माझ्यासोबत किती काय काय केलं, पण शेवटी माझ्या चांगुलपणानं मला यातून बाहेर काढलं. मला विश्वास आहे, हाच चांगुलपणा एक दिवस तुमचं मन बदलत. हे कदापि शक्य नाही. मगाशी तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला, मी राहिले होते. मला माहित आहे तुम्ही मला इतक्या सहजासहजी आशीर्वाद देणार नाही, पण किती दिस चिडकारता हे मला पाहायचंय. पालखीत आर्या होती, मग तू इथे कशी पोहोचलीस? मॅडम, ओ मॅडम, चला पालखीत बसा. लगेच निघायचे, पण मग बाकीचे कुठे आहेत? ते त्या दुसऱ्या पालखीवाल्यांशी बोलतायत. जरा गोंधळ झालाय. या या, तुम्हाला दाखवतो. हा, ठीक आहे. या. ते बघा. या बघा. कसला गोंधळ चाललाय हा? त्यांना पण इथे बोलवून घेतले ना, म्हणून जरा गडबड झालीये. ते मिटवतायत. ते फोनवर बोलतायत ना, त्या भाऊंनी सांगितलंय तुम्हाला पालखीत बसून मागून घेऊन यायला सांगितलंय. हा, चला चला, काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग आहे. हा, सरप्राईज आहे? चला 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 चला. या घेऊन या. हा, बस स्टॉप. ठेवा खाली. हा, आर्या बाहेर ये.
मुक्ताताई किती काय झालं तरी मी इथं कशी पोचले हे मी तुम्हाला कोणाला कधीच सांगणार नाही. मग आर्या कुठे आहे?